शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आज ठाकरे आणि शिंदेची शिवसेना स्वतंत्रपणे साजरा करणार आहे। या वर्धापन दिनानिमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यक्रम होत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये होतोय, तर शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळी इथल्या NSCI डोम सभागृहामध्ये होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे बिगुल दोन्ही शिवसेना नेते या मेळाव्यामध्ये फुंकण्याची शक्यता आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाला एक विशेष थीम असणार आहे। शिवसेनेचा भगवा विजय ही थीम वर्धापन दिनाला असेल आणि या कार्यक्रमामध्ये अगदी सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत। यात शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवला जाणार आहे। मुख्यमंत्री शिंदेंचं 7:30 वाजता भाषण सुरू होण्याची शक्यता आहे। शिंदे गटाकडून शिवसेना वर्धापन दिनाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। वरळीमध्ये वर्धापन दिन सोहळ्याचं बॅनर लावण्यात आलेलं आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मी सध्या मुंबईतील वरळी येथील NSCI डोम परिसरामध्ये आहे। आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आहे आणि याच निमित्ताने शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून आज वरळी डोम येथे वर्धापन दिनानिमित्ताने कार्यक्रम घेण्यात येणार आहे। काहीच वेळात त्या कार्यक्रमाला सुरुवात होईल, मात्र तत्पूर्वी जोरदार तयारी ही NSCI डोम येथे करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो NSCI डोम परिसरामध्ये अशा प्रकारे अनेक बॅनर्स हे लावण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये वाघाने वाघासारखं वागावं, भगवं आहे रक्त गर्वाने सांगावं अशा आशयाचे अनेक बॅनर्स कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी वरळी परिसरामध्ये सध्या लावण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण वरळी ही आज शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्ताने कार्यक्रम होतोय, त्यासाठी भगवीमय झाली आहे। प्रत्येक ठिकाणी आपल्याला अनेक झेंडे आणि बॅनर्स हे पाहायला मिळत आहेत। आगामी काळात विधानसभा निवडणुका आहेत आणि याच अगोदर हा वर्धापन दिन सोहळा होतोय आणि त्या निमित्ताने एकनाथ शिंदे हे आपल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा भरणार आहेत। नक्की ते या आजच्या वर्धापन दिनानिमित्ताने काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्ताने रणशिंगण हे विधानसभा निवडणुकीसाठी फुंकलं जाईल असं देखील म्हटलं जात आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई। 19 जून 1966 ही तीच तारीख आहे ज्या दिवशी एका झंझावाती संघटनेची स्थापना झाली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी झपाटलेल्या शिवसैनिकांनी मराठी माणसाच्या हिताचा कैवार घेतला आणि पुढे काय काय झालं हे उभ्या महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यांनी पाहिलं। मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या आणि त्याचे प्रमुखही 2 झाले। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय आणि म्हणूनच एक वर्धापन दिन आणि 2 आवाज घुमणार आहेत। पाहूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। जून शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन। 1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाला आता 58 वर्ष पूर्ण होत आहेत। मात्र मागील 2 वर्षापूर्वी शिवसेना पक्षात पडलेल्या ऐतिहासिक फुटीनंतर हे सलग दुसरं वर्ष आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचा वेगळा वर्धापन दिन साजरा करताना पाहायला मिळते, तर शिंदेची शिवसेना हा वेगळा वर्धापन दिन। या वर्षीचा वर्धापन दिन हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण त्यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुका लढल्या गेल्या आणि त्यात शिवसेनेचे 7 खासदार निवडून देखील आले। आता या निवडून आलेल्या खासदारांचा वर्धापन दिनाच्या दिवशी एक भव्य दिव्य असा सत्कार केला जाणार आहे। नेते आपल्या भाषणातून लोकसभेच्या वेळी झालेल्या चुका या मांडणारच आहेत, मात्र विधानसभेच्या वेळी कोणत्या चुका करायला नकोत हे देखील नेते आणि एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून मांडतील हे निश्चित।
ठाकरेंच्या सेनेचा शिवसेना वर्धापन दिन यंदाच्या वर्षी सुद्धा याच सायंच्या षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जाणार आहे, ज्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते आदित्य ठाकरे, संपूर्ण ठाकरे कुटुंब तर या वर्धापन दिनाला उपस्थित राहीलच। त्यासोबतच ठाकरेंच्या सेनेचे खासदार, आमदार, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि सर्वसामान्य शिवसैनिक सुद्धा या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला या षण्मुखानंद सभागृहात उपस्थित राहील। त्यामुळे एक प्रकारे मोठं शक्ती प्रदर्शन इथे आपल्याला ठाकरेंच्या सेनेकडून पाहायला मिळेल। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन यावर्षी वरळी इथल्या NSCI डोममध्ये घेण्यात येणार आहे। गेल्या वर्षी हाच वर्धापन दिन गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होता। यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन हे एकनाथ शिंदे यांच्याकडून तसंच त्यांच्या आमदार आणि खासदारांकडून केलं जाणार आहे। संध्याकाळी 5 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मिळालेलं यश आणि त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे निवडून आलेले 9 खासदार, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला आहे आणि त्यामुळे याच आत्मविश्वासाच्या जोरावर आणि या शिवसेना वर्धापन दिनाचा औचित्य साधून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात, काय गुरुमंत्र देतात हे पाहावं लागेल। त्यासोबतच विरोधकांवर ठाकरे काय भाष्य करतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे। लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी 15 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 7 जागांवर त्यांचे खासदार निवडून आलेत। तसं पाहिलं तर अपेक्षेप्रमाणे हे यश नसलं तरी देखील महायुतीमध्ये असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या 2 पक्षांपेक्षा एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट जबरदस्त मानला जातोय। त्यामुळेच एका वेगळ्या आत्मविश्वासाने लोकसभेच्या नंतर हा वर्धापन दिन साजरा केला जाईल आणि त्यामध्येच कार्यकर्त्यांना सूचना देण्याबरोबरच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून बरसतील अशी शक्यता सांगितली जाते। शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसाचा औचित्य साधत शिवसेना ठाकरे गटाच्या प्राथमिक सदस्य नोंदणीचा शुभारंभ या दिवशी केला जाणार आहे। 2024 ते 2026 या दरम्यान या नोंदणीचा कालावधी असेल। मागील वर्षी नेस्को सेंटरमध्ये शिवसैनिकांची काही प्रमाणात गैरसोय झाली होती। तीच गैरसोय टाळण्यासाठी यावर्षी वरळी इथल्या 20,000 क्षमता असलेल्या डोममध्ये वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेतला जातोय। याच दिनाचं औचित्य साधलं जाणार आहे आणि विधानसभेच्या प्रचाराचा नारळ देखील फोडला जाणार आहे। सोबतच संपूर्ण महाराष्ट्रात प्राथमिक सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला जाईल आणि वृक्षारोपणाचे कार्यक्रम देखील संपूर्ण महाराष्ट्रात केले जाणार आहेत। त्याची सुरुवात उद्याच्या वर्धापन दिनी होईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।